ब्रिटिश व भिल्ल यांच्यातील कोणत्या युद्धात कॅप्टन हेनरी मारला गेला? ASO 2015 मधील प्रश्न. आंबापानी, नांदगाव, नांदूर शिगोटे, पेठ सुरगाणा. उत्तर आहे 3 नांदूर शिंगोटे. 1857च्या उठावाच्या काळात खानदेशात भिल्लांनी उठाव केला. खानदेशात भिल्लांची संख्या मोठी होती. उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून प्रेरणा घेऊन सातपुडा भागात भिल्लांनी धुमाकूळ घातला. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन मोवशिया नाईक व काजी सिंह यांच्या नेतृत्वाखाली 1,500च्या वर भिल्ल या उठावात सामील झाले. इंग्रज व भिल्ल यांच्यात आंबापानीची लढाई झाली. त्यात भिल्लांचे 56 जण मारले गेले. 170 भिल जखमी झाले. पुणे नाशिक रस्त्यावर नांदूर शिंगोटे गावाजवळ भिल्ल व इंग्रज यांच्यात युद्ध झाले. त्यात कॅप्टन हेनरी मारला गेला. विशेष म्हणजे काजी सिंह व त्यांच्या साथीदारांनी सरकारी खजिना लुटला होता. जंगलातून जाणारे मार्ग हे भिल्लांच्या मालकीचे आहेत असे समजून तेथे कर लावत. शेवटी कंपनी सरकारने भिल्लांचे उठाव मोडून काढले. इसवी सन 1875च्या शेतकरी उठावासंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? STI 2014चा प्रश्न. 12 मे 1875 रोजी सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. 15 जून 1875 रोजी शेवटचा उठाव भीमथडीमधील मुधाळी गावात झाला. प्रोफेसर रणजित गुहांनी मिथ ऑफ द डेक्कन राईट्स या लेखात शेतकरी उठावाची चर्चा केली आहे. 4 वरील एकही नाही. तर उत्तर आहे 3 प्रोफेसर रणजित गुहांनी मिथ ऑफ द डेक्कन राईट्स या लेखात शेतकरी उठावाची चर्चा केली आहे. 1875 शेतकरी उठाव. 12 मे 1875 सुपे पुणे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला. यात मारवाडी गुजर सावकारावर हल्ले केले. कारण 1874ला सरकारने सारा कमी करूनही त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणून पुणे सोलापूर सातारा भागात सरकारविरुद्ध शेतकऱ्यांनी बंड केले. उठावाचा प्रसार 1874ला पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कर्दे गावापासून येथील लोकांनी सारा भरण्यास नकार दिला. नगरमध्ये सावकारांच्या घरावर हल्ले, त्यांची मालमत्ता लुटणे, गहाण खते जाळणे हे प्रकार झाले. 15 जून 1875ला शेवटचा उठाव भीमतडीमधील मुधाळी गावात झाला. रणजित गुहा शेतकऱ्यांनी शोषित वर्गासाठी बंड केले. दक्षिणेतील शेतकऱ्यांच्या असंतोषाचे कारण शोधण्यासाठी कॅप्टन रॉयटर कमिशन नेमले. यानुसार शेतकऱ्यांचा दूरदृष्टीपणा हा शेतकऱ्यांच्या असंतोषाचे कारण होते. यावर उपाय म्हणून सरकारने 1879ला दी डेक्कन ॲग्रिकल्चर रिलीफ ॲक्ट संमत केला. यानुसार शेतकऱ्यांना तगाईची सोय असावी, शेतकरी बँका सुरू कराव्या, कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे सहजासहजी हस्तांतरित होणार नाहीत, एखाद्या शेतकऱ्याला कर्ज न फेडता आल्यास अटक करणे व तुरुंगात टाकणे बंद केले. ASO 2014 मधील प्रश्न. हाताने विणलेल्या खादीचा वेश परिधान करून राजदरबारात 1877 मध्ये कोण उपस्थित होते? 1 गणेश वासुदेव जोशी, MG रानडे, रवींद्रनाथ टागोर, बाळेंद्रनाथ टागोर. उत्तर गणेश वासुदेव जोशी. 1877 राणी व्हिक्टोरियाला हिंदुस्थानची सम्राज्ञी ही पदवी अर्पण करण्यासाठी दिल्ली दरबार भरला. तेव्हा गणेश वासुदेव जोशी स्वतः हाताने विणलेला खादीचा वेश परिधान करून पुन्हा सार्वजनिक सभेच्या वतीने हजर राहिले. त्यावेळी त्यांनी राणीला पुन्हा सार्वजनिक सभेच्या वतीने एक मानपत्र दिले. मानपत्रातील अपेक्षा: हिंदी लोकांना स्वावलंबी व पुरुषार्थी बनण्याचे शिक्षण द्या. हिंदी लोकांना ब्रिटिश राष्ट्राच्या बरोबरीचा राजकीय व सामाजिक दर्जा प्राप्त करून द्या. न्यायमूर्ती रानडे व सार्वजनिक काका गणेश जोशी या दोघांनी राष्ट्राच्या उन्नतीसाठी स्थानिक उद्योग वाढवण्यात भर दिला. स्वतः सार्वजनिक काका खादीचे वस्त्र घालत असत. सार्वजनिक काका स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. ASO 2014चा प्रश्न. देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना नाशिकमध्ये कोणी केली? श्रीमती दुर्गादेवी बोहरा, कल्पना दत्त, सौ येसू बाबाराव सावरकर, सौ लक्ष्मीबाई दातार. उत्तर आहे C सौ येसू बाबाराव सावरकर. सौ येसू बाबाराव सावरकर येसूवहिनी या नावाने प्रसिद्ध.
1885 जन्म फडके कुटुंबात झाला. त्यांचे लग्न भगूर गावचे वतनदार गणेश उर्फ बाबाराव सावरकर यांच्याशी झाले. त्याचे पती बाबाराव सावरकर यांनी 1906 ते 1909 कालावधीत 9 पुस्तिका प्रकाशित केल्या. या प्रकाशनासाठी येसूवहिनीने आपले दागिने विकले. बांगडीचा काच परदेशी असे म्हणून त्यांनी काचीची बांगडी घालणे सोडले. स्वदेशी चळवळीच्या सुमारास येसूवहिनींनी आत्मनिष्ठ युवती संघ या नावाने एक महिला मंडळ काढले. मित्रमेळाच्या एक सदस्याला राजद्रोहाखाली तुरुंगात टाकले तेव्हा त्यांच्या बायकांना या संघाद्वारे धीर दिला. स्थापना नाशिकमध्ये करण्यात आली. कवी गोविंदाच्या कवितांचे जतन व रक्षण केले. येसूवहिनीचा आवाज चांगला होता. त्यांना वरील कविता मुखवत होत्या. अभिनव भारत संस्थेच्या मादाम कामा येसूवहिनींना दर महिना 30 रुपये पाठवत त्यातच त्यांचे गुजराण होत असे. येसूवहिनींनी हातबॉम्ब घेऊन जाणाऱ्या श्री बर्वे यांना वाचविले. हा प्रश्न विचारण्याचे कारण की भारत सरकारच्या स्वातंत्र्य सैनिक या व्याख्येत त्यांचा समावेश करण्यात आला नव्हता, म्हणून तो मुद्दा त्यावेळेस चर्चेत होता. म्हणून या घटकांवर प्रश्न विचारण्यात आला. 2014 चर्चेत होता. योग्य जोड्या लावा. येसो 2014. भिल्लांचा उठाव, पागलपंथीयांचा उठाव, कोळ्यांचा उठाव, फरेजी उठाव. 3 उत्तर. भिल्लांचा उठाव 1817, पागलपंथीयांचा उठाव 1825, कोळ्यांचा उठाव 1829, फरेजी उठाव 1838. लोकमान्य टिळकाशी संबंधित खालील घटनांची कालानुक्रमे रचना करा व योग्य पर्याय निवडा. साराबंदी मोहीम, गणेश उत्सव, होम रूल लीग, शिवाजी उत्सव. उत्तर गणेश उत्सव 1893. हा प्रश्न येसो 2013 आहे. गणेश उत्सव 1893. गणेश उत्सवाची तुलना ग्रीस ऑलिम्पिक खेळाशी केशरी टिळकांनी केली. शिवाजी उत्सव 1895. उत्सवाची सुरुवात रायगडापासून करण्यात आली. साराबंदी मोहीम 1896-97. याद्वारे त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जमीन महसूल न भरण्यास सांगितले. होम रूल लीग 1916. टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये ॲनी बेझंट सप्टेंबर 1916 ला सुरुवात केली. येसो 2013चा प्रश्न. बॉम्बे असोसिएशन या संस्थेच्या स्थापनेचे उद्दिष्ट डॅश डॅश होते. हिंदी लोकांचा राज्यकारभारात सहभाग असावा याची दखल घेणे, हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश नसावा हे पाहणे, इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह करावा हे ठरविणे, सहनशील मार्गाने लोकांची घराणी सरकारपर्यंत पोहोचविणे. उत्तर 1 ए आणि डी. हिंदी लोकांचा राज्यकारभारात समावेश असावा याची दखल घेणे, सहनशील मार्गाने लोकांची घराणी सरकारपर्यंत पोहोचविणे. बॉम्बे असोसिएशन स्थापना 26 ऑगस्ट 1852. ही महाराष्ट्रातील प्रथम राजकीय संघटना आहे. संघटनेचे चिटणीस भाऊ दाजी लाड, अध्यक्ष नाना शंकर शेठ. तर पुढे अध्यक्ष जमशेदजी जिजीभाई हे अध्यक्ष होते. ठिकाण मुंबई. ही संघटना खाजगी व गुप्त होती. बॉम्बे असोसिएशनचे कार्य करण्यासाठी लंडनमध्ये एक ऑफिस उघडण्यात आले. संस्थापक दादाभाई नौरोजी नाना शंकर शेठ. उद्देश सहनशील मार्गाने लोकांची घराणी सरकारपर्यंत पोहोचविणे, हिंदी लोकांचा राज्यकारभारात सहभाग वाढविणे. या संघटनेचे सभासद 50 ते 75 एवढे होते व त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त पारशी होते. मागण्या: युरोपियन अधिकाऱ्यांवरचा खर्च कमी करावा, मुंबई नगरपालिका असावी, युनिव्हर्सिटीची स्थापना व्हावी, भेदभाव न करता सरकारी नोकऱ्या मिळाव्यात, इंडियन काउन्सिल ब्रिटनमध्ये स्थापन केले जावे. या संघटनेचे काम श्रीमंत लोकांपुरते मर्यादित होते. सर्वसामान्यांचा तिच्यात सहभाग नव्हता. येसो 2013चा प्रश्न. कोठे आदिवासी भिल्लांचा उठाव तीव्र स्वरूपाचा होता? खानदेशात, नगर जिल्ह्यात, कोल्हापुरात, सोलापुरात. 4 फक्त खानदेशात. भिल्लांचे उठाव खानदेशात. नेते: तंत्या भिल, चिल नाईक, हिरा, शिवाजी घिसाडी, कर्जासिंग. वस्ती: आरावली, विंध्य, सह्याद्री, सातपुडा पर्वत. राजस्थान व गुजरातमधील मूळ रहिवासी. खानदेशात भिल्लांची संख्या पण अधिक होती. यशवंतराव होळकरांच्या मदतीने भिल्लांनी खानदेशात लुटमार चालविली.
जाती: बरडा, डाकची, मावची, वसावा, तडावी. भिल्लांच्या प्रमुख 12 जाती आहेत. लढाऊ बाणा हा भिल्लांचा मूळ पिंड होता. 1857च्या उठावात कर्जासिंग नेतृत्वात खानदेशात उठाव झाले. 1803 उठावात खानदेशात पेंढाऱ्यांच्या पाठिंब्याने केला. चिलनाईक भिल या भिल्ल नेत्यास इसवी 1819 मध्ये सर्व भिल्लांसमोर फाशी दिली. इतर भिल्लांवर जरब बसावा म्हणून पुन्हा 1822 मध्ये हिरा नावाच्या भिल्लाच्या नेतृत्वाखाली पुन्हा उठाव झाला. बाबा भांड यांनी तंट्या या नावाची कादंबरी लिहिली आहे. तसेच बाबा भांड यांचे महाराष्ट्राचे शिल्पकार तंट्या भिल्ल हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील पालगाव हे तंट्या भिल्लाचे मूळ गाव आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक तंट्या भिल्ल होय. तंट्या भिल्लाचा पकडण्यासाठी 2000 रुपयाचे बक्षीस होळकर संस्थानाने व ब्रिटिशांनी जाहीर केले. लढाऊ भिल्ल जमातीचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी इंग्रजांनी केलेल्या उपाययोजना. भिल्लांची सैन्यात भरती केली. रस्ते, खिंडी, अडचणीच्या ठिकाणी बंदोबस्ताचे काम त्यांच्याकडे दिले. सरकारतर्फे बियाणे, जनावरे, अवजारे पुरवण्याची पद्धत सुरू केली.